मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडतोय आणि मनसैनिकांनी शिवाजी पार्क मैदान गर्दीने फुलून गेले। आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नक्की काय बोलणार याकडे या सर्व कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचं सुद्धा लक्ष आहे। राज ठाकरे यांचा मनसेचा पाडवा मेळावा हा या शिवाजी पार्क मैदानात आहे। मोठी आणि जय्यत तयारी अशी या शिवाजी पार्क मैदानात करण्यात आली असून लाखोंच्या संख्येने मनसैनिक इथं जमतात आणि राज ठाकरे नक्की काय बोलणार याकडे सर्व कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचंही लक्ष आहे। तर शिवाजी पार्कवरची दृश्य आपण पाहतोय। अवघ्या काही वेळातच राज ठाकरे याच ठिकाणी मनसैनिकांना आणि राज्याला संबोधित करणार आहेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा शिवाजी पार्क या मैदानावर होतो। याच मैदानामध्ये त्यांनी अनेक वेळा नेत्यांवर तोफी डागलेल्या आहेत, अनेकांवर निशाणा साधले, अनेकांवर टीका केलेली आहे आणि आज राज ठाकरे यांच्या निशाण्यावर नक्की कोण असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। यासह आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे मनसैनिकांना नक्की काय संबोधित करणार, काय संदेश देणार हे पाहणंही महत्त्वाचे ठरेल। लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा मनसेनं महायुतीला दिला होता। विधानसभेमध्ये मनसे एकटी लढली होती, मात्र मनसेच्या पारड्यामध्ये एकही आमदार पडला नाही। त्यानंतर आता महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे नक्की काय करिश्मा करून दाखवणार आणि याच महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे या मैदानातून काय संबोधित करणार सर्व मनसैनिकांना हे पाहणं महत्त्वाचे ठरेल। राज ठाकरे यांच्या मनसेच्या पाडवा मेळाव्याची दृश्य आपण पाहतोय। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राज ठाकरे यांचा हा पाडवा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानात होतोय। मनसेचे सर्व नेते कार्यकर्ते पोहोचलेले आहेत मोठ्या संख्येने। अजूनही मनसैनिकांची आणि राज ठाकरे यांच्या चाहत्यांची गर्दी तिथे होतीये। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर शिवाजी पार्क मैदानातून जोडले गेलेले आहेत। सूरज, सध्या तिथे कसं वातावरण आहे, किती वेळ लागणार आहे अजून राज ठाकरे यांना तिथे पोहोचायला? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तेजल, अवघ्या काही क्षणातच राज ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थ शिवाजी पार्क मैदानात दाखल होणार आहेत। तत्पूर्वी जे नेते आहेत मनसेचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांची भाषणं देखील सुरू झालेली आहेत। मी तुला दाखवू इच्छितो की या ठिकाणी जे नेते आहेत ते या ठिकाणी स्टेजवरती बसलेले आहेत। जर का पाहायला गेलं तर अभिजित पानसे असतील, अविनाश जाधव असतील, दुसरीकडे अविनाश अभ्यंकर असतील, नितीन सरदेसाई असतील, हे सर्व जे आहेत ते स्टेजवरती दाखल झालेले आहेत आणि सर्वजण वाट पाहत आहेत ते राज ठाकरे यांच्या भाषणाची। आणि दुसरीकडे तेजल, मी तुला दाखवू इच्छितो की तमाम शिवाजी पार्क जो आहे तो मनसैनिकांनी भरला गेलेला आहे। पूर्ण मैदान जे आहे ते सर्व पूर्ण फुल झाले, पूर्णपणे भरलेलं आहे। सर्व मनसैनिक जे आहेत ते राज्यभरातून राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी या शिवाजी पार्क मैदानात दाखल झालेले आहेत। आज राज ठाकरे नेमकं कोणावरती तोफ डागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तेजल। कारण जर का पाहायला गेलं तर मागील काही दिवसात राज्यात जे राजकारण पेटलं होतं त्या राजकारणावरती नेमकं राज ठाकरे काय बोलतील, किंवा मग लोकसभेला जो मोदींच्या चेहऱ्याला राज ठाकरे मनसेंनी पाठिंबा दिलेला होता, मात्र विधानसभा निवडणुकीला मनसेला तसं प्रत्यक्ष पाठबळ जे आहे ते महायुतीने दिलं नव्हतं। त्यामुळे कुठेतरी आज राज ठाकरे सर्व गोष्टींना घेऊन काय बोलतील, महिला सुरक्षेचा प्रश्न असेल किंवा मग राज्यातील कायदा व सुव्यवस्था असेल, या सर्वांवरती राज ठाकरे नेमकं काय बोलतील। आणि महत्त्वाचं म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये दुसरी कुठली नांदी पाहायला मिळते का? कारण मनसे नेते देखील हेच सांगतायत की महापालिका निवडणुका आमच्याशिवाय नाही, अशी जी ठोस भूमिका जी आहे ती मनसे नेते मांडत आहेत। त्यामुळे नेमकी राज ठाकरे आज नेमकं काय बोलतात याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय।
जी नक्कीच. आगामी महापालिका निवडणुका यासोबतच बीडचं प्रकरण आपण पाहिलेलं आहे. महिला सुरक्षेचं प्रकरण सध्या गाजतंय. अशा अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे सरकारला घेण्याचा प्रयत्न करणार का, ते नक्की काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं. सूरज, आपलं लक्ष असंच असू द्या या संपूर्ण वातावरणावर. मनसेचा पाडवा मेळावा सुरू झालेला, आता राजकीय नेत्यांची भाषणं सुरू झालेली आहेत. अवघ्या काही वेळातच राज ठाकरे हे शिवाजी पार्कच्या अगदी शेजारीच राहतात आणि तिथून राज ठाकरे शिवाजी पार्कसाठी रवाना होतील. आज या ठिकाणी तुमच्या समोर मांडत आहे. तर राज ठाकरे यावेळेस नक्की कोणत्या मुद्द्याला पकडणार हे पाहणंही महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. सामाजिक घडामोडी सुद्धा मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. महायुतीचं सरकार आल्या सरपंच संतोष देशमुख प्रकरण झालं, त्यानंतर पुण्यामधलं स्वारगेट बलात्कार प्रकरण, त्यामुळे महिला सुरक्षा सुद्धा ऐरणीवर आलेली आहे.